नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील मळावी, एम स्पर्धा परीक्षा केंद्र गडचिरोली। आज पुन्हा एकदा आपल्या जे सतत मराठी व्याकरण या विषयाच्या अध्यापन कार्य आपल्या पोलीस दलामार्फत होत आहे, सोबत आज परत एकदा मी तुमच्यासोबत ऑनलाईन आलेलो आहोत। नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत। यासोबत पाहत असताना मराठी व्याकरणामध्ये आपण बरंच काही बोलत आहोत, बरेच विषयसुद्धा तुम्ही हाताळत आहात। सध्या पुढच्या आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला सुद्धा वेगवेगळे विषय हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मदतीचं कार्य ठरतील, हे मात्र नक्की। आणि सोबत बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील। मराठी व्याकरण विषय मी मागच्या आणि सुरुवातीच्या लेक्चरला सुद्धा बोललो होतो, व्याकरण किंवा मराठी व्याकरण हा विषय फक्त आणि फक्त अभ्यासापुरताच न राहता तो सुद्धा आपला एक जीवनाशी एक भाग आहे। का तर काचं उत्तर म्हणजेच मराठी व्याकरण, आणि मराठी म्हणजेच आपली एक भाषा, आपली एक भाषा जिला आपण राजभाषा म्हणतो। आणि त्यासोबत त्या भाषेचं महत्त्व, त्या भाषेचं नेमकं कार्य आपल्या जीवनामध्ये आणि नेमकं आपल्याला ते नेमकं मदतीचं कार्य कोणत्या पद्धतीनं कर्तव्य याविषयी सुद्धा आपण मागच्या व्हिडिओजमध्ये म्हणा किंवा मागच्या लेक्चर्समध्ये बरंच काही बोललं आहे। आपण नक्कीच आपल्या विषयाकडे वळणार तर आहोत। आज सांगायचं झाल्यास बऱ्यापैकी घटक अभ्यासात असताना काल आपण घटक अभ्यासला होता, जो एक शब्दाच्या जातीमधलं जी अविकारी शब्द जाती होती। आणि मी काल तुम्हाला एक शब्द बोललो होतो, ते म्हणजेच काय तर शब्दाच्या जातीमध्ये आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत। आता शेवटचा टप्पा म्हणजे कोणता पा, तर इकडं शेवटचा टप्पा सांगतो। एक टप्पा आपला शेवटचा आहे आणि त्यामध्ये पाहत असताना अवघड काही दुनिया नाही, वेगवेगळे घटक असतील, वेगवेगळे टॉपिक असतील। त्यामध्ये आपण समोर गेल्यानंतर, पुढे गेल्यानंतर या घटकावरचे आणि प्रत्येक घटकावरचे तुम्हाला काही प्रश्न प्रकार मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत जाईन। नक्कीच तुम्ही याला एक चांगलं प्रतिसाद द्याल एवढं मात्र नक्की। आणि कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही या प्रश्नांची उत्तरे सांगू शकता। त्या प्रश्नामध्ये येणाऱ्या अडचणी तुम्ही सुद्धा त्या कमेंट्सच्या माध्यमातून सांगू शकता, बोलू शकता। आणि निश्चित तुम्हाला त्यामधून एक समाधान देण्याचं काम, समाधान म्हणजेच उत्तराच्या माध्यमातून एक समाधान देण्याचं काम हे माझं असेल। आणि सोबत यामध्ये हे पाहत असताना आपण बरंच काही कालच्या लेक्चरला आपण बोललो होतो, ज्यामध्ये एक अविकारी शब्दजातीमध्ये पाहिलं होतं। आणि या अविकारी शब्दजातीमध्ये आपण घेतलं होतं, ज्यामध्ये एक उभयान्वी अव्यय, आणि या उभयान्वी अव्ययामध्ये येण्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपण त्यामध्ये अभ्यासल्या। मी मागे मराठी व्याकरणामध्ये काय असतं, निश्चितच यामध्ये एका घटकाचा संबंध हा दुसऱ्या घटकाशी आलेला असतो। त्यामध्ये उभयान्वी अव्ययामध्ये आपण वाक्याच्या प्रकाराबाबत बोललो, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य काय आहे, त्यामध्ये सुद्धा बरीच दुनिया आपण अभ्यासली। त्यासोबत परत एक वाक्याचा प्रकार असतो, तो म्हणजेच केवल वाक्य। केवल वाक्यामध्ये सांगितलं जाते की ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश्य आणि एकच विधेय असतो। उद्देश्य म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद। तर असं एकच उद्देश आणि एकच विधेय जर असेल तर वाक्यातलं जो वाक्याचा प्रकार असतो तो म्हणजेच केवल वाक्य। आणि अशी ही दुनिया आपण काल बऱ्यापैकी आपण अभ्यासली। आणि एक मुळात म्हणजेच तेवढं अवघड काही काम नाही, ज्या आपण पुढच्या घटकामध्ये प्रवेश करणार आहोत। पण मात्र मला सांगावंसं वाटतं की येणाऱ्या आगामी परीक्षामध्ये, मग पोलीस भरतीपासून इतरत्र कुठल्याही एक्झाम्स असू द्या, त्यामध्ये निश्चितच एक सुवर्ण संधीसुद्धा आज बऱ्यापैकी आपण ज्या अभ्यासत आहोत, न्यूजपेपरच्या माध्यमातून वगैरे म्हणा, ज्यामध्ये पोलीस भरतीची सुद्धा एक अपडेट गृह मंत्रालयामार्फत थोडंफार माहिती आपल्याला माहिती झालं। त्यामध्ये निश्चित यामध्ये पुढं जाऊन एक चांगलं सकारात्मक किंवा एक चांगली घोषणासुद्धा आणि भरतीची प्रक्रियासुद्धा राबवण्याचं कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये समोर होणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, या कोरोनाच्या संकटात न घाबरता परत एकदा आपल्याला एका जोमानं आपल्या त्या अभ्यासाच्या कार्याला लागायचं आहे। आणि निश्चित यामधून सगळं काही ते सांगण्याचं तेवढं काही नाही, पण तरीसुद्धा तुमच्या विद्यार्थी मित्रांनो, निश्चित यामध्ये आपल्याला समोरच्या दुनियेमध्ये किंवा समोरच्या काळामध्ये वेगवेगळ्या संकटांना नेमकं सामोरे जाता येईल बा, यासाठी आपण तत्पर असायला पाहिजे। हे मला थोडंसं सांगावं असं वाटतं। पण सोबत आज आपण घटक आहे, आपण आपल्या विषयाकडे, आपल्या घटकाकडे वळणार आहोत। त्यामध्ये पाहत असताना काल उभयान्वी अव्ययाचा घटक, आणि मला वाटते बऱ्यापैकी आज शब्दाच्या जातीमध्ये पाहत असताना आपण विकारीमध्ये 4 जाती अभ्यासल्या, येतात 4 म्हणून 4 अभ्यासल्या।
अविकारीमध्ये 4 जाती येतात. आपण विकारीच्या जाती 4 अभ्यासला. अविकारीनंतर येणाऱ्या जाती ज्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वी अव्यय या 3 जाती अभ्यासला. आणि एक शब्दाची जात जी आपली अभ्यासाची शिल्लक आहे ती शब्दजाती आज आपण अभ्यासणार आहोत. परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं आणि सोबत नेहमीप्रमाणे आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचं सुद्धा स्वागत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जो काही घटक अभ्यासणार आहोत मुळात घटकाचं नाव म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. अत्यंत सोपा घटक मराठी व्याकरणामधला. बाकीचे नाहीत का? आहेत. त्यांच्यापेक्षाही सर्वात सोपा घटक केवल प्रयोगी अव्यय. बऱ्याच परीक्षामध्ये म्हणा, तुमच्या नवोदयच्या परीक्षापासून त्यामध्ये या घटकाचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संबंध आलेला असतो. आणि मग नवोदयपासून तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांपर्यंत, जवळपास राज्यसेवेच्या परीक्षापर्यंत, MPSC, इकडे आपल्या तलाठीच्या आणि पोलीस भरतीसुद्धा. केवल प्रयोगी अव्यय निश्चित बघा, शब्दाच्या जातीमधली 8वी शब्दाची जात, शेवटची शब्दाची जात ती म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. आणि अशी हे आपल्या हा घटक अभ्यासल्यानंतर आपण शब्दाची जात म्हणजेच शब्दविचार नावाचा घटक परत आपल्याला वेगवेगळे पाहिजेत. त्यामध्ये शब्दशक्ती असेल, शब्दसिद्धी असेल, सोबत असो. पण आपण इथं बोलत असताना हे घटकाविषयी पाहत असताना लक्षात घ्या, मी काय म्हटलं, केवल प्रयोगी अव्यय. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच नेमकं काय बा? केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच काय बघा, लक्षात घ्या. आपला मन राहते, मन. आता मन कुठं राहते हे सगळ्यांना माहीत आहे. तर आपल्या ज्या मनामध्ये जे असतात ना, त्या अशा वेगवेगळ्या भावना दाटून येतात. वेगवेगळ्या भावना म्हणजेच कोणत्या? आता बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या वेगळ्याच प्रकारच्या भावना आठवायला लागतात. त्यात तशा भावना नाही, हे द्या लक्षात. म्हणजेच त्या भावना आपल्या सगळ्यात मोठा घात करतात, हाही निश्चितच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण असो, तो विषयाच्या बाहेरचा आहे. पण सोबत आपण थोडंसं एखादा सब्जेक्ट किंवा एखादा विषय जर त्याला गमतीनं जर अभ्यासलं तर निश्चितच आपल्या स्मरणामध्ये तो जास्त काळ टिकून राहतो. याचं कारण म्हणजेच काय, ज्यावेळेस एखाद्या हे सांगावं लागेल मला, बरेच घटक आहेत, बरेच विषय आहे, पण आपल्याला विषयसुद्धा अभ्यासायचा आहे. त्यामुळं हे पाहत असताना आपण एक तुम्हाला सांगावंसं वाटतो की जो केवल प्रयोगी अव्ययामध्ये काय असतं, सुरुवातीला बोललो होतो, मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना दाटून येतात. निश्चित त्यासुद्धा भावना येतात, पण त्या घ्यायच्या नाही आपल्याला व्याकरणामध्ये. आता त्या म्हणजेच कुठल्या, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची ओळख असेल. पण लक्षात घ्या, आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या, विविध प्रकारच्या भावना दाटून येतात. म्हणजेच एखाद्या वेळेस शोकाची भावना असेल, शोक म्हणजेच दुःख झाला असेल, सोबत एखादं हर्षदर्शक भावना असेल, ज्यामध्ये आनंद झाल्यानंतर आपली एक हर्षदर्शक भावना निर्माण होते. दुःख झाल्यानंतर दुःखाची भावना होते. त्यासोबतच एखाद्या वेळेस अचंब वाटला असेल आपल्याला, ज्याला आपण आश्चर्यदर्शक, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये दाटून येतात. आणि या भावना दाटून आल्यानंतर हे भावना व्यक्त होण्यापूर्वीच एखाद्या उद्गाराद्वारे ते व्यक्त होतात. कोणाद्वारे व्यक्त होतात? उद्गाराद्वारे व्यक्त होतात. काय व्यक्त होतात? तर भावना व्यक्त होतात. आणि अशा या उद्गाराद्वारे व्यक्त होणाऱ्या म्हणजेच त्या उद्गारांनाच सर्वसाधारणपणे काय म्हणतात? तर केवल प्रयोगी अव्यय. सोपं आहे, अवघड काहीच नाही. यामध्ये मी जर म्हटलं की नाही बा, आपल्या मनामध्ये दाटून आलेल्या भावना एखाद्या वेळेस व्यक्त करण्यापूर्वीच ते एका उद्गाराद्वारे व्यक्त होतात. त्या उद्गारांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. बरेच आहे. जसं शेजारचा जर गेलं, आपलं गलंडलं, तर आपण बोलतो अरे रे रे, गेला बिचारा, चांगला होता. गेल्यावर चांगलंच म्हणतो आपण, पण तरीसुद्धा अरे रे रे, गेलं बिचारा म्हणजेच काय? निश्चितच शेजारचा गेला असेल, किती शत्रू असो किंवा सोबती असो आपला, निश्चितच आपल्या मनामध्ये एक शोक व्यक्त होतो, एक दुःख निर्माण होते. आणि ज्यावेळेस दुःख निर्माण जर झाला तर एक शोकाची भावना निर्माण होते. आणि ज्यावेळेस शोकाची भावना निर्माण होते त्यावेळेस आपण एक ती भावना व्यक्त करण्यापूर्वी एक उद्गार बाहेर टाकतो. आणि तो उद्गार म्हणजे कुठला टाकला? तर अरे रे रे, म्हणजे हा एक उद्गार आहे. आणि अशा या उद्गाराला किंवा या उद्गारालाच काय म्हणतात? तर केवल प्रयोगी अव्यय. उदाहरणामध्ये समोर गेल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर तुमच्या सगळं लक्षात येईल, घाबरण्याचं काही काम नाही. असे वेगवेगळे उद्गार आहे आणि अशा उद्गारांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आयुष्यभर लक्षात ठेवायचं, केवल प्रयोगी अव्ययांनाच उद्गारवाची अव्यय असं म्हणतात व्याकरणामध्ये. सोबत त्याचे वैशिष्ट्य बरंच काही आहे. मी मागे बोललो होतो की एखादा घटक अभ्यासण्यापूर्वी किंवा एखादा घटक अभ्यासण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी माहिती पाहिजे. निश्चित पाहिजे म्हणजे पाहिजेच.
आणि नेमकं का बरं, तर त्याचं काय कार्य काय आपल्या मराठी भाषेमध्ये, किंवा आपण मराठी भाषिक लोक आहोत, सोबत इतर भाषिक लोकांसाठी सुद्धा बऱ्याच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा विचारला जाणारा घटक आहे. मी म्हटलं होतं की आपल्या त्या भावना व्यक्त करण्यापूर्वीच जे उद्गार व्यक्त होतात त्या उद्गारांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. केवल प्रयोगी अव्ययांना उद्गारवाची अव्यय असे म्हणतात. केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्ह दिला जातो. पहिलं वैशिष्ट्य त्याचं बघा, लक्षात घ्या. केवल प्रयोगी अव्ययानंतर काय दिला जातो, तर उद्गारवाचक चिन्ह. हे असं दिसतं चिन्ह, ज्याला आपण विराम चिन्ह म्हणतो. विराम म्हणजे थांबणं. आणि यामध्ये मग ते पुढच्या विरामचिन्ह नावाच्या टॉपिकमध्ये वेगवेगळे विरामचिन्ह आहे. यामध्ये मग वाक्य लिहिताना किंवा आपल्याला ते सांगितलं जाते, पण लक्षात घ्या केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाची चिन्ह येतो किंवा उद्गारवाची चिन्ह लिहावा लागतो. आणि आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे, त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे उद्गारवाची अव्यय किंवा केवल प्रयोगी अव्यय हे नेहमी वाक्याच्या प्रारंभी येतात. प्रारंभी म्हणजे सुरुवातीला येतात. सोबतच केवल प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग नसतात. व्याकरणाच्या दृष्टीने केवल प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग नसतात, हे फक्त एक उद्गार असतात. अशा बऱ्याच वैशिष्ट्यांवरती प्रश्नप्रकार असतात. मग केवल प्रयोगी अव्ययाबाबत योग्य विधाने निवडा किंवा चूक विधाने निवडा किंवा अयोग्य विधाने निवडा, अशा प्रकारचे प्रश्नप्रकार आपल्याला बऱ्यापैकी आयोग आता सध्याच्या कंडिशनमध्ये विचारायला लागलं. आणि लक्षात घ्या केवल प्रयोगी अव्ययामध्ये बऱ्यापैकी हा घटक तेवढं काही अवघड नाही, बरेच आपल्याला सांगता येईल. परत एकदा मी तुम्हाला एक संकल्पना सांगत आहे, या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. केवल प्रयोगी अव्ययामध्ये जर गेलं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, केवल या शब्दाचा व्याकरणामध्ये अर्थ तो म्हणजे केवळ. केवल म्हणजे केवळ आणि प्रयोग म्हणजे वापर. प्रयोग म्हणजे काय, तर वापर. केवल प्रयोगी अव्यय हे वाक्यात केवळ वापरायची म्हणून वापरली जातात. केवल प्रयोगी अव्यय वाक्यात केवळ वापरायची म्हणून वापरली जातात, म्हणून त्यांना व्याकरणामध्ये केवल प्रयोगी अव्यय असं बोललं जाते. निश्चित केवल प्रयोगी अव्यय वाक्यामध्ये नेमकं केवळ वापरायची म्हणून वापरले जातात, म्हणून त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आणि मग जे मगाशी म्हटलं होतं, मनामध्ये भावना दाटून येतात आणि ते भावना व्यक्त करण्यापूर्वीच एखाद्या उद्गाराद्वारे बाहेर होतात. उदाहरण क्रमांक पहिला, इथं जर मी गेलं की नाही बा, आहा हा किती गोड हा आंबा. बघा काय म्हटलं आहे, काय आहे, आंबा. इकडं खाल्लं असेल तो आणि काय त्याच्यामधून एक पटकन त्याच्यामध्ये एक भावना दाटून आली, ज्यामध्ये कुठली भावना, तर त्याला आनंद झाला. आनंद झाला त्याला, आंबा खाल्या खाल्या आनंद झाला आणि तो म्हटला असं, आहा हा किती गोड हा आंबा. बरेच आपल्याला सांगता येईल. म्हणजेच यामध्ये याला आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर कुठली भावना, तर हर्षदर्शक भावना. हर्षदर्शक भावना ही या पद्धतीचं. आणि ही भावना व्यक्त करण्यापूर्वीच एखाद्या उद्गार बाहेर टाकला आणि तो म्हणजेच कुठला, तर हे या पद्धतीचं. आणि अशा उद्गारांना काय म्हणतात, तर केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. अत्यंत सोपा घटक. आणि केवल प्रयोगी अव्ययानंतर कुठला चिन्ह, तर तशा प्रकारचा हा उद्गारवाचक चिन्ह. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, मी म्हटलं शाब्बास तू पोलीस झाला. तुम्ही सुद्धा व्हाल, निश्चित होणार, मात्र होणार, प्रयत्न करावा लागेल. मी म्हटलं शाब्बास तू पोलीस झाला, म्हणजेच काय झाला तो पोलीस. आणि त्याच्यामध्ये कुठली भावना, तर जो काही त्यामध्ये एक प्रशंसाची भावना, त्याची प्रशंसा करत आहे. आणि हे अशा प्रकारचं म्हणजेच ही आपल्याला सांगता येईल प्रशंसा दर्शक भावना, अशा प्रकारची भावना. आणि ह्या अशी प्रशंसा दर्शक भावना करत असताना कुठला उद्गार बाहेर निघाला, तर तो म्हणजेच शाब्बास असा हा उद्गार. अवघड नाही. मी म्हटलं बघा इथं तिसरं उदाहरण, अरे रे रे काय दशा झाली त्याची. मी म्हटलं अरे रे रे काय दशा झाली त्याची. अरे रे रे काय दशा झाली त्याची. दशा झाली, तेच वेगवेगळ्या कारणामुळे दशा होतो, होऊ द्या. पण इकडे जर मी म्हटलं अरे रे रे काय दशा झाली त्याची, म्हणजे त्याला थोडासा दुःख झालं. आणि दुःख झाल्यानंतर कुठली भावना, तर ती म्हणजेच आपलं शोकदर्शक भावना. एक शोकाची भावना, शोकदर्शक भावना हे असं. आता अरे रे रे दर्शक, त्याला तर आनंद तर झाला नसेल, मग तो हर्षदर्शक असेल का, अजिबात नाही. तर हे अशा पद्धतीने हा असा घटक इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला बऱ्यापैकी परीक्षामध्ये विचारलं जाते. त्यासोबतच मी जर म्हटलं की नाही बा, बघा उदाहरणामध्ये बघा शेवटचं उदाहरण काय म्हणतं, बापरे किती उंच इमारत ही. बापरे किती उंच इमारत ही, म्हणजेच काय, तर यामध्ये ज्याला म्हणतो आपण एक सर्वसाधारणपणे एक संबोधन म्हणतो ज्याला आपण, बापरे किती उंच इमारत ही, असं जर उंच इमारत ही म्हटल्यानंतर बघा इमारती पुष्कळ आपण पाहतो,
पण त्याही इमारतीमध्ये जर आपण जर एखादी इमारत जर अशी जर बघितली जे सर्वसाधारणपणे तिची उंची म्हणा किंवा तिचा जो डिझाईन असेल तो मर्यादेपेक्षाही किंवा आपण न बघितलं त्या पद्धतीचे जर असेल तर आपण त्यावेळेस असा एक आपला उद्गार बाहेर निघतो, तो म्हणजेच कुठला, बापरे. म्हणजेच त्यामध्ये काय झालं, आपण बऱ्याच इमारती पाहतो पण त्याही इमारतीमध्ये आपल्याला थोडासा ती इमारत पाहत असताना एक आश्चर्य वाटलं आपल्याला. म्हणजेच यामध्ये काय तर एक आश्चर्याची भावना आपल्या मनामध्ये दाटून आली आणि अशी ही आश्चर्याची भावना मनामध्ये ज्यावेळेस दाटून जेव्हा आली तेव्हा उद्गार बाहेर निघाला, तो म्हणजे कुठला, तर तो म्हणजे बापरे असा. आणि मग इथं सांगता येईल आपल्याला आश्चर्यदर्शक अशा प्रकारची भावना या उदाहरणामध्ये सांगता येईल. निश्चित खूप गमतीदार घटक आपण अभ्यासत आहोत ज्याचं नाव म्हणजे केवल प्रयोगी अव्यय आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगते. अशा पद्धतीनं हा आपल्याला घटक अभ्यासता येईल. बरंच आहे, मी म्हटलं हे अशा पद्धतीनं केवल प्रयोगी अव्ययाच्या बाबतीमध्ये मग वेगवेगळ्या भावना व्यक्त करतात. आणि एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ठरवत असताना त्याच्या स्वरूपावरून म्हणजे त्याच्या दिसण्यावरून न ठरवता ते नेमकं वाक्यामध्ये कोणती भावना व्यक्त करत आहे त्या भावनेवरून त्याचा प्रकार ठरवायचा. शोकाची भावना असेल तर शोकदर्शक, आनंद झाला असेल तर हर्षदर्शक, दुःख झालं असेल तर शोकदर्शक करेक्ट, एखाद्या वेळेस आश्चर्य वाटलं असेल आश्चर्यदर्शक, प्रशंसा करायची असेल प्रशंसादर्शक, एखाद्याला संमती द्यायची असेल बरं जा बरं, एखादा जर म्हटलं आपल्याला मी तिकडे जाऊ का किंवा मी हे काम करू का तर आपण म्हणतो त्याला बरं ते काम करू शकतो तू. आता म्हणजेच बरं म्हणजेच काय, आपण त्याला एक संमती देत आहोत, म्हणजे ती भावना झाली आपली संमतीदर्शक. अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहे जे आपल्याला या घटकामध्ये अभ्यासता येईल. त्या घटकाचं नाव म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. याहीमध्ये एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याहीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना म्हणजे ज्यामध्ये कधी कधी काय असते बघा, काही काही शब्द असतात त्या कोणत्याच भावना व्यक्त करत नाही, त्या कोणत्याच भावना व्यक्त करत नाही, फक्त ते असं वाक्यामध्ये यायची म्हणून येतात, ते भावनाही व्यक्त करत नाही. आणि भावनाही व्यक्त करत नाही म्हणून त्यांना सर्वसाधारणपणे एक केवल प्रयोगी अव्ययाचा तो प्रकार ठरतो, तो म्हणजेच व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. हा व्यर्थ केवल प्रयोगी अव्ययामध्ये जर गेलं बघा, महत्त्वाचा घटक आहे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्ययामधलाच एक प्रकार म्हणजे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय वाक्यामध्ये येतं पण कोणतीच भावना व्यक्त करत नाही. मी जर उदाहरण जर इथं जर म्हटलं की नाही बा, इथं लिहितो नवरा, मिस्टर म्हणतो ज्याला, नवरा मोठ्याने ओरडत होता, बायको आपली त्याचीच शांतपणे उभी होती. बघा, गमतीचं जरी उदाहरण जरी असेल तरी यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यामध्ये अभ्यासता येईल. म्हणजे त्यामध्ये काय सांगता येईल की लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये व्यर्थ केवल प्रयोगी अव्ययामध्ये काही नाही, त्यामध्ये बोलण्यासारखं तेवढं काही नाही, पण तरीसुद्धा आपल्याला यामधल्या संकल्पना मात्र निश्चित क्लिअर पाहिजेत. मी म्हटलं व्यर्थ केवल प्रयोगी अव्ययामध्ये लक्षात घ्या काय असतं, काही शब्द असतात वाक्यामध्ये येतात ते सर्वसाधारणपणे ते वाक्याचा भागही नसतात, फक्त आणि फक्त ते येतात असं साध्या पद्धतीनं बऱ्यापैकी ते वाक्यामध्ये येत असतात, त्यांचं काम नसतो. पण तरीसुद्धा मग आपल्याला सांगता येईल बरेच उदाहरणं आहे, मग ते वाक्याचा भागही नसतात आणि त्यांचं कामही नसतं वाक्यात, पण तरीसुद्धा ते येतात, तर त्यांना म्हणायचं व्यर्थ केवल प्रयोगी. बरेच आहे, आपण म्हणतो बघा, जसं काल म्हणे रमेश आपल्याकडे आला होता, तो बेटा तिकडे गेला. आता मी म्हणे राम म्हणे आमच्याकडे आला, राजू म्हणे काल क्रिकेट खेळला, तो रमेश म्हणे काल पोलीस झाला. आता या मनेचं काय काम आहे, कुणी तर काय त्याला म्हटलं नाही. मी जर म्हटलं की नाही बा, बरेच उदाहरण आहे, तो आपला शंकर काल परत तिकडे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ऑफिसमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे, मग मी म्हटलं आपला. आता शंकर आपला तर नाही तो, पण तरीसुद्धा आपण वेगवेगळे काही शब्द असे असतात की सर्वसाधारणपणे ते वाक्यामध्ये नेमकं वाक्यामध्ये कुठल्याच अर्थाची भर पडत नाही आणि असं कुठल्याच अर्थाची भर पाडू शकत नाही ते शब्द, आणि मग त्या शब्दांना म्हणायचं व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. बघा लक्षात घ्या ना, ते शब्द येतात पण वाक्यामध्ये कुठलाच अर्थामध्ये काहीच फरक पडत नाही. मग ते येतात का, येतात ते व्याकरणाची करणी म्हणावं लागेल त्याला. इकडे बघा, मी जर म्हटलं की नाही बा, इथं उदाहरण आहे बघा, नवरा मोठ्याने ओरडत होता,
बायको आपली शांतपणे उभी होती. त्याचीच पण इकडे बघा, नवरा मोठ्याने ओरडत होता, बायको आपली शांतपणे उभी होती. याच्यामधला व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय कुठला? आता व्यर्थ केवल प्रयोगी अव्ययाची संकल्पना मी काय म्हटलं होतं, असे काही जे शब्द असतात ते वाक्यामध्ये येतात, कुठलीच भावना व्यक्त करत नाही आणि त्यांच्यामुळे वाक्याच्या अर्थात कुठलाही भर पडत नाही, काहीच भर पडत नाही, अशा शब्दांना व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. मग इथं मला सांगा, नवरा मोठ्याने ओरडत होता, बायको आपली शांतपणे उभी होती. एखाद्या विषयी कुणीतरी बोलत असेल, आता हे बायको आपली शांतपणे, या आपलीचं काही काम आहे का? बघा लक्षात घ्या, आपला जो काही शब्द जो आहे यामध्ये आपला शब्द वापरत असताना आपली म्हटलं, मग या शब्दाचं इथं या शब्दामुळे या वाक्यामध्ये काही भरही पडली नाही आणि हे शब्द बोलण्याचं कारणही नव्हतं, तरीसुद्धा त्यामध्ये तो वाक्यामध्ये आला. म्हणूनच अशा शब्दांना किंवा अशा अव्ययांना व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय असे व्याकरणामध्ये म्हटलं जाते. बरेच उदाहरण आपल्याला सांगता येईल. मी म्हटलं ते घेतलं होतं ना, तो बेटा राजू बेटा पोलीस झाला. आता राजू पोलीस झाला नाव आहे त्याचं, पण बेटा म्हणायचं काही नाही ना, मग वाक्यामध्ये आला आणि त्या शब्दामुळेही त्याच्या अर्थामध्ये काही फरक पडला नाही, काहीच भर पडली नाही. आणि अशा अव्ययांना व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, असा हा आपला आजचा घटक, त्याचं नाव म्हटलं तर केवल प्रयोगी अव्यय. अशा या आपल्या शब्दाच्या जाती एकूण किती तर 8 शब्दाच्या जाती. आणि आयुष्यभर लक्षात ठेवा किंवा विद्यार्थी मित्रांनो, यामधून जे काही आपण तुम्हाला गडचिरोली पोलीस दलामार्फत जे काही वेगवेगळ्या विषयाचे अध्यापन कार्य यामध्ये आपल्या पोलीस दलामार्फत प्रथमच चालू आहे ऑनलाईन, तर यामध्ये हे जो काही एक खूप मोठा एक फायदा तुम्हाला नक्की आगामी काळामध्ये होईल एवढं मात्र नक्की. आणि सोबत एक गोष्ट जर नोट जर केली, आपण बऱ्यापैकी जसं मुळात आपण व्याकरणाला सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये पाहिलं होतं भाषेचं स्वरूप, भाषेचं महत्त्व, सोबत वेगवेगळ्या कन्सेप्टसुद्धा आपण त्यामध्ये उलगडून दाखवलं होतं. त्यामध्ये एक घटक होता वर्णविचार नावाचा घटक, ज्यामध्ये वर्णाचं स्वरूप, वर्णमाला, संधी नावाचा घटक. आणि सोबत एक गोष्ट जर नोट जर केली, मग लगेच आपण दुसऱ्या घटकाला, ज्यामध्ये घटकाचं नाव शब्दविचार, आणि त्या शब्दविचारामध्ये आपण घटक अभ्यासला तो म्हणजे शब्दाच्या जाती. आणि या अशा शब्दाच्या जाती 8 शब्दाच्या जाती तुम्हाला सांगावं असं वाटते की या 8 शब्दाच्या जाती आपल्या इथेच थांबतील. शेवटची शब्दाची जात होती ती म्हणजेच आपली केवल प्रयोगी अव्यय. आणि निश्चित यामधून ज्या काही आपल्या 8 शब्दाच्या जाती होत्या, त्या 8 शब्दाच्या जातीवरती नेमका आयोग हा आपल्याला प्रश्न प्रकार नेमकं कशा पद्धतीनं आणि कोणत्या पद्धतीने विचारते बा, त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये किंवा पुढच्या लेक्चर्समध्ये. पण मी इथं काहीतरी बरंच काही इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. बघा, निश्चित तुम्ही जे काही या व्हिडिओजला म्हणा किंवा आपल्या गडचिरोली पोलीस दल जेवढं काही तुम्हाला एक सहकार्य या अध्यापन कार्याचं करत आहे, निश्चित तुम्हीसुद्धा त्याचा भरपूर एक आनंद म्हणा किंवा भरपूर एक फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि सोबत मग हे येत असताना बरंच काही यामध्ये शिकण्यासारखं आहे. आणि निश्चित मी या बोर्डवरती बरंच काही लिहिलेलं आहे, हे तुमच्यासाठी खास आहे. यामध्ये मी सांगणार आहे काय आहे. आपण ज्या काही शब्दाच्या जाती 8 शब्द जाती अभ्यासला, त्या 8 शब्द जातीमध्ये आपण थोडंफार नेमकं त्या प्रश्न नेमका आयोग आपल्याला कशा पद्धतीनं प्रेझेंट करतो बा, आणि ते केल्यानंतर त्यांना नेमकं प्रश्नांना सामोरे कसं जायचं, तर हे तुमच्या एक ज्याला आपण म्हणतो व्हिडिओनंतर किंवा कमेंट्समध्ये, व्हिडिओज पाहिल्यानंतर त्या कमेंट्समध्ये नेमकं दिलेले काही मी प्रश्न लिहून दिलेले आहेत. या प्रश्नांची नेमकं योग्य उत्तरे तुम्हाला सांगायची आहे कमेंट्समध्ये. आणि हे कमेंट्स करताना या प्रश्नांचं नेमकं योग्य उत्तर सांगायचं आहे, वेगवेगळ्या प्रश्नांची. जसं मी पहिला प्रश्न म्हटला इथं, आता पहिला प्रश्न जर म्हटलं की नाही बा, इथं मी म्हटलं इथं लिहून ठेवतो की योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा. थोडं निश्चित बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय दिसलं, प्रश्न क्रमांक पहिला काहीतरी हे तर दिलं आहे बघा, अ ब क आणि ड. हे भागाकाराचं तर नाही, गुणाकाराचं आहे, म्हणजेच विरुद्धार्थी जोड्या दिलेल्या आहे. इथं कृपा अवकृपा, कृत्रिम नैसर्गिक हे विचारलं आहे. मागे गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2016 1 मार्काला प्रश्न विचारला होता, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. बघा, विरुद्धार्थी शब्द हा नामाचा घटक किंवा विरुद्धार्थी शब्द हा घटक, अभ्यासक्रमाचा घटक हा पोलीस भरतीलाही असतो आणि MPSCलाही असतो. मग विचारत असताना कसं विचारते,
पोलीस भरतीला म्हणा किंवा त्याच्यामध्ये असा 1 मार्काला विचारते, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. थोडंसं जर आपण लेवल वाढवलं तर तो काय करतात, 4 प्रश्नांना एकत्र करतात आणि 4 प्रश्नांना एकत्र करून ते मग पुढच्या परीक्षेमध्ये किंवा मोठ्या पदाच्या परीक्षांमध्ये बऱ्यापैकी ते आयोग आपल्याला विचारत असते. मग इथे बघा 4 प्रश्नांची तुम्हाला उत्तरं माहीत होऊन जातील. 4ही प्रश्न किंवा 4ही दिलेले जे काही उदाहरणं असतील ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जो सर्वसामान्य घटक असतो, सर्वसामान्य शब्दसंग्रह, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द वेगवेगळे आहेत, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील. बघू आपण. हा एक प्रश्न टाकला मी, जो घटक तर घेतला नाही पण बऱ्यापैकी आपल्याला लक्षात पाहिजे. तर हे तुम्ही कमेंट्समध्ये नेमकं याचं योग्य मला उत्तरे सांगायला पाहिजे. पहिल्या प्रश्नामध्ये विरुद्धार्थीच्या जोड्या दिलेल्या आहे. इथे योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय बघा, अ ब ड बरोबर क चूक असं म्हटलं आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये ब क ड बरोबर कुठला चूक, अ चूक. तिसरा पर्याय अ ब क बरोबर ड चूक. चौथा पर्याय सर्व बरोबर असं काहीतरी म्हटलं आहे. ते तुम्हाला जो योग्य पर्याय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, जे मलाही पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला या प्रश्नांचं, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणात्मक मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये एकाच प्रश्नाचं नाही तर त्या एका प्रश्नामध्ये आलेले 4 प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. नेमकं त्याचा फायदा कसा परीक्षामध्ये होतो पण तुम्ही एकदा सांगून बघा. हे दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, योग्य जुळ्या जुळवा हा विचारून सुद्धा गेलेला प्रश्न प्रकार आहे. PSI मुख्य परीक्षा 2017. हे घटक आपण शिकलेलं आहे. वर्णमाला या घटकामध्ये बघा काहीतरी म्हटलं आहे, कंठ्य व्यंजने पहिला अ मध्ये दिल्या, जोड्या जुळवायच्या आहेत. जोड्या माहिती आहे, लावायच्या आहेत. अ जोडी अ क्रमांक, ब क्रमांक, क आणि ड यांच्या जोड्या तिकडे 1 2 3 4 यांच्यासोबत लावायच्या आहेत. मी म्हटलं कंठ्य व्यंजने, तिथं बघायचं कुठली जोडी आहे ती लावून द्यायचं. दंत्य व्यंजने, दंत्य दाताला स्पर्श होतो जिभेचा. दंत तालव्य व्यंजने, त्याच्यानंतर अनुनासिक व्यंजने. हे अशा पद्धतीनं म्हणजेच पोलीस भरतीला विचारलं असतं तर काय विचारलं असतं, किंवा आपण एक कल्पना करू शकतो, तर या व्यंजनाचे उच्चारस्थान खालीलपैकी कोणते. 1 मार्क पोलीस भरतीला वगैरे. सोबत पोलीस भरतीच्या थोडं जर पुढं जर गेलं MPSC पर्यंत किंवा आपल्या डिपार्टमेंटल PSI पर्यंत जरी गेलं तरी त्यामध्ये मग प्रश्न प्रकार कसा बघा, लक्षात घ्या. मग ते काय करतात, 4 प्रश्न एकत्र करतात आणि या 4 प्रश्न एकत्र करून बऱ्यापैकी प्रेझेंट करत असतात. सिलेबस तोच, अभ्यासक्रम तोच, हीच दुनिया, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हे प्रत्येक याच्यावरती मी बोलणार आहे, पण तुम्ही नक्कीच जो योग्य, कारण हे आपण शिकलेले घटक आहे, अभ्यासलेले घटक आहे. तिसरा घटक बघा, विसर्ग हा एक रिकाम्या जागा आहे. STI मुख्य परीक्षा 2017. आता विसर्ग काय आहे निश्चित हा विचारेल, आणि हा का बरं विचारेल हेही मी तुम्हाला समोर सांगणार आहे. पहिला काय आहे ओष्ठ्य, दुसरा काय आहे कंठ्य, तिसरा तालव्य, चौथा पर्याय दंत्य. मदत होईल याची. त्याच्यानंतरचं बघा, हे याला जाऊ द्या. चौथा प्रश्न बघा, ज्या क्रियापदाला 2 कर्म लागतात, ज्या क्रियापदाला 2 कर्म लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात. काय म्हणतात तर पहिला उभयविध, दुसरा द्विकर्मक, तिसरा विधानपूरक आणि चौथा धातुसाधित. आता फक्त मी प्रश्न वाचून दाखवणार आहे, कारण बोललं तर ते तुम्ही आता सोडून घ्याल. 5व्या प्रश्नामध्ये बघा, आमचा शेजारी नुसता बकासूरच होय. आमचा शेजारी नुसता बकासूरच होय, नाव ऐकलं असेल. इथं बघा, यामधील बकासूर या नामाचा प्रकार कोणता. नाम हा घटक आपण अभ्यासलो. बकासूर या नामाचा प्रकार कोणता. पहिला विशेष नाम, दुसरा सामान्य नाम, तिसरा भाववाचक नाम आणि चौथा यापैकी नाही. बरेच प्रश्न फसवे आहेत, ठीक आहे. तर या प्रत्येक प्रश्नावरती मी तुम्हाला स्पष्टीकरणात्मक सांगणार आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न बघा, मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी होय. मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी होय. अधोरेखित अव्ययाचा प्रकार सांगा. अधोरेखित अंडरलाईन म्हणतो ना, हां, मग इकडं अंडरलाईन कोणाला केलं आहे म्हणजे याला. मग काय असेल ते सांगून द्यायचं. केवल प्रयोगी, क्रियाविशेषण, उभयान्वी आणि शब्दयोगी. सोपे आहे, तेवढं अवघड नाही. 7वा प्रश्न बघा, अचूक विधाने निवडा. अचूक विधाने निवडामध्ये काय म्हटलं आहे. पहिलं विधान दिलेलं आहे अ क्रमांक, शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्वनामाला जोडली जातात. दुसरं विधान आहे प्रत्ययसुद्धा नाम किंवा सर्वनामाला जोडली जातात. पहिला पर्याय अ बरोबर,
दुसरा पर्याय ब बरोबर, तिसरा पर्याय दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय दोन्ही चूक. कळत आहे? तर हे असे आपल्याला बऱ्यापैकी सर्वसाधारणपणे आपल्याला इथं अभ्यासता येईल. निश्चित तुम्ही विद्यार्थी मित्रांनो थोडं फार यामध्ये दिलेल्या म्हणजे जवळपास प्रश्न झाले किती एकूण 7. मग तुम्ही सर हे 10 काऊन नाही केले, तर इथं जागा नाही ना, यामुळे मी इथं किती घेतलं 7. तर निश्चित तुम्हाला जे काही 3 प्रश्न असतील किंवा पुढच्या व्हिडिओजमध्ये किंवा पुढच्या लेक्चर्समध्ये आपण असे बरेच टॉपिक वाईज प्रश्न प्रकार मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि अशा पद्धतीने हळूहळू तुम्हाला एक निश्चितच या प्रश्नांमधून एक तुम्हाला खूप मोठा एक चांगला फायदा होईल. आणि बरंच जर सांगायचं झाल्यास राहिलेले 3 प्रश्न किंवा या प्रश्नांद्वारे येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या मी सुद्धा तुम्हाला कमेंट्समध्ये त्यामध्ये सांगणार आहे. आणि परत एकदा आपण पुढच्या वेळेस ज्यावेळेस भेटू ते निश्चित तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रश्न नेमकं फिरवणारे किंवा वेगवेगळे गोंधळवणारे प्रश्न हे सोप्या भाषेमध्ये आपल्याला कसं सांगता येईल ते सुद्धा आपण बोलणार आहोत. काही प्रश्न प्रकार इथं हे आहेत की जे मी बोललंही नाही आत्तापर्यंत. मग इथं दिलं कशाला, तर दिलं याच्यासाठी की पुढच्या व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला माहीत होऊन जातील. आणि हे निश्चित व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न असतील. 7 प्रश्नामध्ये सांगणारे प्रश्न प्रकार पडतील म्हणजे पडतील. तर परत एकदा सर्व आमचे पोलीस कर्मचारी आणि तुम्हा विद्यार्थ्यांचं सुद्धा धन्यवाद. थोडा आज आपण इथं थांबू.